नमस्कार, कसे आहात? आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं सकाळचं रुटीन. तसं तर सकाळचं रुटीन माझं 5:30 वाजल्यापासून स्टार्ट होतं खरं म्हणजे. पण आता शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे थोडंसं उशिरा उठते. थोडंसं उशिरा म्हणजे 7:00-7:30ला उठते मी. तेव्हा संदीपचा उठून टिफिन वगैरे बनवायचा असतो. तर तेव्हाच मी आमचंसुद्धा जेवण बनवून टाकते, कारण नंतर परत काय बनवायचं आणि गरम इतकं होतं आहे की एकदाच पटकन स्वयंपाक झालेलं बरं वाटतं. परत किचनमध्ये सारखं जायला नको. घरातलं एक जण जरी लवकर उठलं ना तर त्याच्या खटपट या आवाजामुळे बाकीचे सुद्धा उठून जातात. आमच्या आवाजामुळे तारा पण पटकन उठते. कितीही शांतपणे आम्ही स्वयंपाक केला तरी पण तिला आवाज काय माहिती कुठून जातो आणि ती लगेच उठते. त्यामुळे मग तिला संदीप सांभाळतो, म्हणजे त्याची तयारी करतो सांभाळत आणि मग मी माझा स्वयंपाक करते. चिकू एखाद्या वेळेस उठतो, एखाद्या वेळेस उठत नाही. त्याला मी आता सुट्ट्या आहेत त्यामुळे त्याला मी बराच वेळ झोपू देते. त्यानंतर भांडीसुद्धा मी लगेच साफ करून घेते, कारण ते सिंकमध्ये तशी जमा ठेवू वाटत नाही. आणि त्यानंतर मग बाकी रोजची कामं, डस्टिंग आहे, झाडू, बाथरूम क्लीन करायचं, त्यानंतर दाराची मालिश, अंघोळ, कपडे म्हणजे असं गॅलरी धुवायचं, म्हणजे ही भरपूर कामं असतात. तर ती मी 11च्या आधी करून घेते. त्यानंतर मला वेळ असतो आणि त्या वेळेत मग मला जे आवडतं ती कामं मी करत असते. म्हणजे व्हिडिओचं काही असेल तर ते. आणि त्यानंतर परत दुपारी थोडा वेळ आराम करते आणि नंतर परत संध्याकाळचं रुटीन. सध्या आहे ना तारा थोडी चिडचिड जास्त करते. काय माहिती नाही तिला दाताचं काही येतं आहे का काय माहिती, त्रास देते थोडासा. पण ती रात्री शांत झोपलेली असते. तिची रात्री झोप होते ना त्यामुळे माझीसुद्धा छान झोप होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना सकाळी कितीही वाजता आपण उठलो ना 5-6ला, आपली रात्री छान झोप झाली ना तरच आपल्याला सकाळी छान जाग येते आणि दिवस चांगला जातो. त्यामुळे दिवसा जरी झोप नाही झाली ना तरी रात्री मात्र झोप झालीच पाहिजे. 5:30ला उठल्यानंतर थोडासा कंटाळा यायचा, पण आता 7-7:30ला उठते ना तर तेवढा वेळच मला अजून झोपायला मिळतो, त्यामुळे अजून माझी झोप होते. 7 ते 8 तास तरी झोप झालीच पाहिजे. तर आता मी संदीपचा टिफिन जो आहे तो पॅक करते. आणि आता उन्हाळ्यात त्याला मी रोज ताक दिलं आहे. तो एक ग्लास घरी पण ताक पिऊन जातो आणि ऑफिसमध्ये एक बॉटल आहे, गिफ्टमध्येच मिळालं होतं दिवाळीला. त्यात ताक आहे ना दुपारपर्यंत छान राहतं, 4-5 वाजेपर्यंत थंड राहतं. एक ग्लासभरच मी त्याला देते ताक. आणि दुपारी जेवणासोबत थोडंसं ताक जरी पिलं ना तरी थंड छान वाटतं, कारण इतकं गरम होतं आहे. आता तर पावसालाही सुरुवात अजून झालेली नाही. तर या बॉटलमध्ये ताक देते मी आता बरेच दिवस झाले. कोणी गिफ्ट दिलं ना तर असं यूजमध्ये आलं पाहिजे, नाही तर ते असंच पडून राहतं. तर असो, भांडी वगैरे सगळी मीच घासते, माझ्याकडे काही मेड वगैरे नाही आहे. तर आता किचन सगळं मी क्लीन करून घेते. उन्हाळ्यामध्ये ना 2 कामं खूप चांगली होतात. एक म्हणजे कडधान्यांना छान मोड येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडलीचं पीठ जे आहे ते छान फर्मेंट होतं. कालच मी मटकी भिजवली होती आणि रात्रभरात खूप छान मोड आली त्याला. तर ती मी उद्या बनवेल टिफिनला. आता तुम्ही बघू शकता माझं किचनमधलं स्वयंपाक झाला आहे, टिफिन बनवून झाला आहे, संदीपसुद्धा ऑफिसला गेला. त्यानंतर भांडीसुद्धा झाली आहेत आणि आत्ता मात्र मी निवांत 1 कप चहा घेते. आधी तारा नव्हती तेव्हा पण चिकू आणि संदीप दोघंही गेले ना तर किचनमधलं आवरून मी चहा घेते 1 कप आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागते. सकाळी तेवढा वेळही नसतो निवांत चहा घ्यायला. संदीपचा चहामधला एखादा घोट घेते, पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा निवांत घेते. आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार, सगळ्या बेडरूमचे मी कर्टन सगळे धुवून टाकले होते. आणि काल आहे ना मी हॉलमधले पण धुतले आणि हॉलमध्ये चेंज पण केलेत. आधी होते ते पिंक होते, आता मी पांढऱ्या रंगाचे कर्टन्स लावलेत आणि ते छान दिसतात ते.
कधी कधी येत ना थोडंफार जरी बदल केला ना आपण तरीसुद्धा खूप लुक जो आहे तो हॉलचा बेडरूमचा चेंज होतो. असे बदल करत राहावे म्हणजे ते अजून छान दिसतं घरात. तर आता सध्या हे पांढरे पडदे लावलेत, शेअर कर्टन आहेत ते. अस्तरवाले कर्टन मी लावत नाही जास्त, कधीतरी लावते. कारण आमच्या समोर बिल्डिंग असली ना तरीसुद्धा त्यांचा काही आम्हाला त्रास नाही आहे. त्यामुळे शेअर कर्टन चालून जातात लिव्हिंग रूममध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही झोळी जी आहे ती मला धुवून घ्यायची आहे. ताराला आता मला झोळीची सवय थोडी कमी करायची आहे, कारण कुठेही गेले ना तर तिला ती सवय लागली आहे. आणि आता गावी गेली ना तेव्हा मला खूप जाणवलेलं, बरीचशी मी झोळीची सवय लावून टाकली आहे. कारण आता मी इथे घरी एकटीच असते सांभाळायला. चिकूसुद्धा शाळेत जायचा तेव्हा माझ्याकडे एकच ऑप्शन होतं, तिला एकतर झोळीत टाकायचं आणि झोपवायचं, नाही तर मग पाळण्यात वगैरे ठेवायचं, कारण झोळीत टाकल्यावरती शांत राहते. आणि आता हळूहळू तिची सवय पण मोडायची आहे मला. तर ती झोळी आता सध्या मी धुवायला टाकते आणि बघू आता 2 दिवस मी तिला झोळीत टाकतच नाही, खालीच झोपवते. रात्री तर पाळण्यात झोपते ती, पण दिवसा तिला झोळी लागते. चला आता पटकन मी माझी बाकीची कामं करून घेते. रोज डस्टिंग वगैरे आहे ती करून घेते, त्यानंतर मग वॅक्यूम काढते आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेते मी. वॅक्यूम मी रोज करते, झाडू जास्त वापरतच नाही मी, कारण कंबर दुखते माझी एवढं घर झाडायला. त्यामुळे मग मी वॅक्यूमच वापरते आणि सोपं जातं मला, ते चार्जिंग करायची असते त्यामुळे. तर चला मग आता पुढचं रुटीन शेअर करते मी. तारा, काय झालं? येते, ये इकडे. खेळायचं आहे ना? खेळायचं ना तुला? खेळायचं आहे ना? दादा कुठे आहे? दादा, दादा नाही खेळत. बाय बाय कर सगळ्यांना, बाय कर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. अजून बाथरूम क्लीन करायचं आहे, ताराची मालिश आहे, अंघोळ आहे, देवपूजा करायची आहे, अशी बरीचशी कामं आहेत. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकंच. तोपर्यंत बाय.